आता जेव्हा आपण खूप काही करण्यासारखं आहे म्हणतो त्यावेळेला आव्हानं अशी काही सांगून येत नाहीत की बाबा हे तुला आव्हान येणार आहे, हे तुला आव्हान समोर, ह्या आव्हानाला सामोरं तुम्हाला जायचंय. प्रश्न असा असतो की जेव्हा आपण खूप कौतुक आणि खूप आपण ज्यांनी मोठे झालोय, एक जागतिकीकरणाचा रेटा ह्या सगळ्या तरुण पिढीला वेगळ्या मार्गाने कुठेतरी एक दडपण घेऊन जगायला लावतोय. ह्या जागतिकीकरणाचे जसे फायदे आहेत तसे काही तोट्यातनं सुद्धा फायदे शोधून काढण्यासारखे आहेत. तर हे करत असताना त्यांची जी पिढी आहे त्या पिढीवरती प्रचंड मानसिक ताण आहे असं तुम्हाला वाटतंय का? मोस्ट सर्टनली येस. आज काहीतरी करून दाखवावं, आपण कोणतरी बनावं, खूप मोठं बनावं, खूप पटकन खूप मोठं बनावं, ही एक खूप इच्छा असते. आणि ती एक शहरातला मुलगा असेल किंवा गावाकडचा असेल, दोघांनाही ती इच्छा असते, खूप स्ट्रॉंग असते. कसं करावं हे काही दृष्ट्यांनी त्यांना पालक सांगू शकतात, पण बऱ्याचदा पालकही सांगू शकत नाहीत, कारण बदल हा सतत घडत असतो आजूबाजूला. आणि तेव्हा कॉम्पिटिशनला सामोरं कसं जावं, रोजच्या येणाऱ्या चॅलेंजेस कसे फेस करावेत आणि त्याची क्षमता बिल्ड करणं, ह्याच्यामध्ये मला वाटतं पालकांचं मुलांशी जडलेलं एक मित्र असं नातं, मित्रत्वाचं नातं हे फार महत्त्वाचं आहे. कारण पालकांनाही मला असं सांगावं वाटेल की पुढच्या पिढीमध्ये जी होणारी दरी आहे ती तुमच्यामध्ये आणि तुमच्या पुढच्या पिढीमध्ये, ह्याचा गमक, ह्याचं सार अशामध्ये आहे की तुम्हाला तो दिलेला खरा चष्मा आहे तुमची मुलं, म्हणजे त्याच्यामधून तुम्ही ते पुढचं येणारं जग बघू शकता आणि त्यांना सक्षम करू शकता तुमच्या अनुभवाने. तर तेव्हा मुलांना मला असं सांगावं वाटेल की तुम्ही काय बघताय ह्या ग्लोबलायझेशनमध्ये, काय होतंय, नवीन संध्या उपलब्ध होत आहेत का नवीन चॅलेंजेस उपलब्ध होत आहेत? कारण दोन्ही उपलब्ध होत आहेत, नवीन संध्याही उपलब्ध होत आहेत आणि नवीन चॅलेंजेसही समोर येत आहेत. आणि तुम्ही त्याला सामोरे कसं जाता, तुम्ही काय बघता त्याच्यामध्ये, हे फार महत्त्वाचं आहे. तर तुम्ही कॉलेजमध्ये येणाऱ्या कॉम्पिटिशनला सामोरे कसं जाता, तुम्ही कोणाबरोबर असता, तुम्ही काय ऐकता, तुम्ही काय वाचता, तुम्हाला काय गोष्टींनी तुम्ही प्रेरित होता, किंवा तुम्हाला कोण व्हायचंय त्याच्या दिशेने तुम्ही पावलं कशी टाकता. कारण त्याच्याबद्दल काही उत्तर आहेत. हा जर का प्रश्न असेल जर का, तर याची काही उत्तर आहेत की त्याच्या दृष्टीने पावलं कशी टाकावीत.